इथे बघा मागचा जो व्हिडिओ होता तर तो व्हिडिओ जो आहे तो बाबळगाव मधला होता, म्हणजे जिथं आमचा मुक्काम होता तिथला होता, तिथंच मी स्टॉप केला होता। तर आता हा पुढच्या म्हणजे पंढरपूरला निघण्याचा रस्ता आहे हा, तिथून आम्ही निघालो पंढरपूरला जाण्यासाठी। तर इथे बघा पूर्ण दिंडीतल्या जेवढ्या पण बायका आहेत, जेवढे पण जेंट्स लोक आहेत, तर त्यांच्या सगळ्याचा व्हिडिओ इथे घेतला होता। कारण माझी खूप इच्छा होती सगळ्या दिंडीचा व्हिडिओ घेण्याची, पण मला वाटलं नव्हतं की म्हणजे होईल का नाही होईल ती इच्छा। पण तिथे एक मामा होते, मिठू मामा म्हणून, तर त्यांनी व्हिडिओ घ्यायला लावला, म्हणजे मामीची इच्छा आहे व्हिडिओ घेण्याची तर घ्या व्हिडिओ। तर त्यांनी पूर्ण दिंडीचा व्हिडिओ घेतला। तर बघा किती आमच्या दिंडीतले लोक आहेत भरपूर, कारण मी पण पहिल्यांदा गेले होते, मला माहिती पण नव्हतं की किती गजर असतो, काय असतो, दिंडीतली मज्जा काय असते, हे काहीच माहीत नव्हतं मला। तरी पहिल्यांदाच चला म्हणत होते, पण मी पहिल्यांदा गेले नाही, आताच गेले होते। तर चला आपण इथला गजर ऐकू। तर इथे बघा आमची दिंडी चालूच आहे। दिंडी इथं थोडीशी फास्ट चालली होती, कारण उन्हाचा काळ झाला असता आणि नंतर पुढे जायला उशीर झाला असता, त्यामुळे थोडीशी इथं फास्ट चालली होती, कारण थोडंसं स्लोमध्ये थोडंसं फास्टमध्ये असं चालावं लागतं रस्त्याने। तर इथं पूर्ण उन्हाचा काळ झाला होता जास्त। या दिंडीमध्ये चालताना ना बघायला खूप भारी वाटतं, पण ह्यात कष्ट एवढे आहेत ना, खूप कष्ट आहेत, कारण गेल्याशिवाय माणसाला दिंडी काय आहे हे समजत नाही। म्हणजे ऐकायला आणि स्वतः दिंडीत जाऊन अनुभव घ्यायला खूप फरक असतो। तर ह्या वर्षी मी अनुभव घेतला होता इथे। तर आता बघा आम्ही इथं चंद्रभागेमध्ये आलोत सगळेजण। तर आता चंद्रभागेत आल्याच्या नंतर पहिल्यांदा आंघोळ्या करावं लागतं। आंघोळ्या केल्याच्या नंतर महादेवाच्या पिंडी कुठं पण पडली, महादेवाची पिंडी एवढ्या कसं काय कडे इथे येतात, कुठे बी महादेवाच्या पिंडी आहे तेव्हा ना। खूप साऱ्या महादेवाच्या पिंडी होत्या, तुटलेल्या फुटलेल्या, असं म्हणजे वरची जी पिंड आहे ते निघालेली होती, कारण ते भंग झाल्याच्या नंतर इथं चंद्रभागेत आणून टाकतात, त्यामुळे मला ती बघण्यात आली। खूप देवाच्या मूर्त्या होत्या, छोट्या मोठ्या अशा बऱ्याच होत्या, त्यामुळे मला बघून थोडंसं नवल वाटतं ते एवढ्या मूर्त्या कसं काय ह्याच्यामध्ये। तर आम्ही ना आंघोळ्या करून मग एक आम्हाला मठ दिला होता, ह्या वर्षी नवीन मठ बांधला होता कोणत्या तर महाराजांनी, तर त्याच मठामध्ये आमची राहण्याची व्यवस्था होती। तर आमचे 2 मुक्काम होते पंढरपुरामध्ये। तर आम्ही तिथं सगळे गेलो आणि तिथून मग डायरेक्ट शॉपिंग करण्यासाठी आलो होतो बऱ्याच जणी बायका। तर गळ्यातले कानातले हे घे ते घे, प्रत्येक बायकाने खूप सारी शॉपिंग केली। बायकांचं कसं असतं, बायकांची खरेदी काय सरत आहे रे देवा। तर बघा किती जरी खरेदी केली ना तर बायकांचं मन काय भरत नाही, खरेदी अजून करावीच वाटते। तर असो इथं ना जिथं मूर्त्या बनवत होत्या ना विठ्ठल रुक्माईच्या, तर तिथं मी आले होते, तिथं मूर्त्या बनवायला चालू होतं। म्हणलं चला म्हणलं आपण पण थोडंसं बघू की मूर्त्या कशा तयार करतात, त्याला कलर वगैरे कसा देतात। तर तिथं एक मुलगी आहे ना, तर ती कलर द्यायला चालू होतं तिच्यापाशी एक छोटीशी मिशन असते, तर त्या मिशननं ना असं फवारा मारल्यासारखं त्याला कलर द्यायला चालू होतं। तर बाहेर जी मूर्त्या ठेवल्या होत्या ना, तर त्याला फक्त कपड्याला कलर दिलेला होता, त्यांच्या चेहऱ्याचा कलर अजून बाकी होता, त्यामुळे ती मूर्त्या एवढ्या व्यवस्थित ओळखायला येत नव्हत्या। तर इथे बघा मध्ये पूर्ण मूर्त्या बनवण्याची तयारी चालू होती। एक आजी होत्या आणि एक म्हणजे मुलगा होता मोठा, तर त्या दोघांचं इथं चालू होती मूर्त्या बनवण्याची तयारी, पॅकिंग करण्याची तयारी चालू होती। तिथे लक्ष्मीच्या पण बॉडी होत्या,
मला विचारायचं होतं पण माझ्या एवढं डोक्यात नाही आलं विचारायचं, लक्षात नाही आलं माझ्या. मग नंतर पण जाऊन विचारावं म्हणलं होतं, पण ते तेव्हा पण माझ्याकडून विसरलं, कारण शॉपिंगच आमची सरत नव्हती. डबल आम्ही कमीत कमी 3 ते 4 वेळेस शॉपिंग करायला गेलो असेल. तर इथे बघा, तिथून आम्ही नंतर अजून आलो इकडं, म्हणजे जिथं आम्ही मगाशी शॉपिंग केली होती ते इकडं अजून डबल आलो होतो, आमचं काहीतरी राहिलं होतं. इथं अजून एक दुसरा मठ होता छोटासा. तर आमचे जाऊबाई म्हणले की चला आपण त्या मठामध्ये बघू की नेमकं कसा मठ आहे. तर इथे बघा 2-3 मंदिरं होते. कोणत्या कोणत्या मूर्त्या होत्या देवाच्या मला ओळखायला नाही आल्या, फक्त हीच मूर्ती ओळखायला आली. देवीची होती आणि एक मंदिरातली मूर्ती होती, विठ्ठल रुक्माईची होती. तर मूर्त्यांना खूप मोठ्या मोठ्या होत्या इथल्या, म्हणजेच तब्येतीनं होत्या, त्यामुळे मला थोडंसं म्हणजे मी म्हणले केवढ्या मोठ्या मूर्त्या कसं काय म्हणून. तर इथे बघा आम्ही आता फायनली निघालो आहे बाहेर, मूर्त्या वगैरे बघितल्या. आणि ते माझा चेहरा एवढा खराब झाला ना, मला सगळ्या बायका म्हणत होत्या की लाल जे पावडर असतं ना, तर ते पावडर लावल्यासारखं तुमचा चेहरा दिसतोय म्हणून. तर इथे बघा आम्ही डबल अजून शॉपिंग करायला आलो आहे, कारण रंजनताई जे आहेत ना, तर त्यांच्या मुलीला अजून त्यांना झुमक्याचा जोड घ्यायचा होता, त्यामुळे तिला झुमके काय पसंत येत नव्हते, कसले घेऊ काय घेऊ त्यांचं कन्फ्युजन चालू होतं. तर हा पूर्ण व्हिडिओ तिला पाठवला होता मी बनवून, तिला यातले नेमके कोणते झुमके आवडतात. तर तिला व्हिडिओ बघून समजलं नाही वाटतं, त्यामुळे तिने शिवानीला जसले घेतले झुमके तर तसलेच डबल घ्यायला लावले. पण नंतर त्यांनी थोडेसे वेगळे झुमके घेतले. तर इथे बघा अजून डबल म्हणजे त्यांनी 2-3 जोड घेतले होते. आणि मी जसली पर्स नेली होती ना, तर तसली पर्स पण खूप बायकांना आवडली होती, तर ती पर्स घेतली. आणि ते आता कीर्तन आहे संध्याकाळचं 6-7 वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो, आणि नंतर आलो. संध्याकाळी 8-8:30ला कीर्तन चालू झालं होतं. आता इथं कीर्तन म्हणजे चालू आहे कीर्तन संध्याकाळचं, कारण मुक्काम जरी असला तरी देवाचं काहीतरी गजर अगर काहीतरी कीर्तन भजन व्हायलाच पाहिजे, त्यामुळे इथं कीर्तन चालू आहे. तर चला आपण पण थोडंसं ऐकू.